तर नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. मम्मी काय चाललंय तुझं? काय करावं आता, चपाती भाजी करावं लागेल. चपात्या भाजी करावं लागल. सून गेली तर मम्मी बघा कशी काम करायला आता. मम्मीला स्वयंपाक करावा लागतो, सगळं करावं लागतं, सगळं बघावं लागतं. चहा चपाती दिली, खाऊन घे, नाश्ता करून घे. नाटका करू नको. आमची तर बघा कसं येतं, मी आंघोळ नाही केली म्हणून मी माझं छोटा म्हणजे मी माझ्यापासून सुरुवात नाही केली. सगळ्यांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. मम्मी काय तू बोला ना, नाही खूपच बिझी झाली आता. स्वयंपाक कोण करेल? हा स्वयंपाक कोण करेल? कोण करा म्हणजे बोलता बोलता करायचा. बोलता बोलता नाही येत स्वयंपाक कोण करतो. चपात्या जायच्या. असं आहे का? काय आता घरात एकदम मोकळं मोकळं वातावरण झालंय. बेसन करायचं. कर तू काही बी कर, काही विषय नाही. ते मी काय विचारलं तुला, घरात एकदम भाजीला मोकळं- आणत नाही ना आता तू, आता काय करावं? हे का? मी तुला काय प्रश्न विचारला? काय म्हणते तू? मला टळवाटोळी करू नको, टोलवाटोळी अशी करू नको. मला माझं पडलंय, मला स्वयंपाक करायचा, चपात्या करायच्या, भाजी करायची. स्वयंपाक करायचं, चपात्या करायच्या, घरी सगळं करून ठेवायचं आणि घरी यायचंच नाही, डायरेक्ट संध्याकाळीच घरी. बघायला काय द्यायचं. हे काल असंच करायचं माहिती नुसतं इकडे तिकडे तुला फिरायचं. माहिती काल काय झालं? काय? मंदिरामधून एका बाईला म्हणजे तिला जेवायचं होतं, तिला बाहेर काढून दिलं. मग मी गेले तिथं आणि तिला म्हणलं, ते म्हणे हे पप्पा म्हणे अंदर जाओ बोले खाना खाने. ते म्हणे मेरे को हाकाल दे रे बोले मंदिर में से बाहेर. म्हणजे तिने मलके कपडे घातलेले होते ना, त्याच्यामुळे काढून दिलं होतं तिला. मग मी गेले, एवढा पत्तरवाळीमध्ये एवढा शिरा टाकला, भात टाकला, गिलासामध्ये वरण घेतलं, गिलासात भाजी घेतली, त्या बाईला नेऊन गेली. ते बारकं पोरगं इतकं खुश झालं खाण्यासाठी. म्हणजे असं काही लोकांना खाण्यासाठी तरसावं लागतं, तसं आपल्याला नाहीये. आपल्याला देवाने भरपूर दिले खायला. जाऊ दे, मग तसं बोलून नाही दाखवायचं. बोलून नाही काही म्हणजे मदत सांगायला केली लागले, असं नाही करावं. माझा एक रूल झाला आता तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे नाही सांगायले, मी दिलं म्हणून नाही सांगायले. माझं म्हणणं असं येतं मदत की करा. चांगल्या लोकांना खाऊ घालण्यापेक्षा जे बाहेर हिंडतात फिरतात तशा लोकांना खाऊ ज्यांना खरंच गरज आहे त्यांना द्या. तर त्यांना द्यायला पाहिजे. उगाच आणि काय कोणाला बी करतात वाटत नका ते, टेबल बसू. टाकून मस्त मस्त टेबल टाकून आपल्यासारख्या लोकांना जेवायला घालते. आपल्यासारख्याला म्हणजे आपल्यालाच नाही, म्हणजे जे चांगले सुशिक्षित आहेत त्यांना नाही खाऊ घालू, म्हणजे असे फिरते त्यांना खाऊ घाला ना तुम्ही. ज्यांना भंडारा करून उपयोग नाही खरंच त्याचा काही. ज्यांना खरंच गरज आहे ना त्यांना खाऊ घाला. भंडारा करून उपयोग नाही ना तुम्ही जर नाही, मी माझं म्हणणं काय आहे, ज्यांना खरंच गरज आहे ना त्यांना खाऊ घातलं ठीक आहे ना, काही विषय आणि नाही. ते माझ्या डोळ्यासमोर घडलं म्हणून मी त्याच्यावर थोडं शब्द उचलले. नाही तर मी असं केलेलं बोलून दाखवत नाही. पण माझं म्हणणं असं येतं की चार बाहेरच्या म्हणजे कारण माझं असं काम नाही. तुम्हाला मी क्लिअर सांगतो आता एक गोष्ट, की समजा कुठं जर काही मदत केली ना तर मदतीचा तुम्हाला विषय व्हिडिओ नाहीये. मध्ये म्हणजे ते मदतीचा मदत विषय नाही, नाहीये, त्यांना खरंच भुकेलेलं अन्न केलेलं अन्न दिलेलं चांगलं भेटलं. असतं. पण ते जर समजा बाहेर कुठे काही जर खूप केलं ते खूप सांगा झालं. बरं बाबा, मदत म्हणजे ते गोरगरिबांना मदत किंवा असं काही करतात ना बाबा, तसं स्कीम नाही रे, टाकतात ना, म्हणजे- रील बिल बनवून टाकतात ना, तर ते तसं आहे ना. तुम्हाला सांगतो मी, मला जर अंदाज एखाद्या पाठीमागे जर 24 खरोखर घंटे त्याला भूक आहे, त्याला कॅमेरा जर चालू ठेवला ना कधी, तर तुम्हाला माहित पडेल मी काय करतो आणि काय नाही करू शकत. पण कसं आहे, मी स्वतःचे व्हिडिओ स्वतःच काढतो, त्यामुळं ते व्हिडिओ येतच नाहीत पहिली गोष्ट. कारण ते मला चांगलं नाही वाटत. काही गोष्टी केलेल्या आपण आपल्या सोबत पुण्य घेऊन जायचं असतं. त्यामुळे आम्ही दवाखान्यातले पण जास्त व्हिडिओ नाही काढले. कारण कसं आपलं दुःख आपल्या जवळ ठेवायचं, सगळ्यांनाच शेअर तर करावं लागतं. पण जास्त म्हणजे व्हिडिओ काढायचा वेळ नसते ना त्यावेळेस. त्यावेळेस माणसाला बघायचं दुःखाच्या का वेळेस व्हिडिओ दुःख बघायचं? बघायला लागतं, व्हिडिओ काढायचा वेळ नसतो. माणसं बघायचे का दुःख बघायचं? कारण थोडस डिसमिस पॅच झालतात व्हिडिओ मध्ये. कारण भरपूर गोष्टी काही काही सगळ्यांचं घडतात म्हणणं ना. आहे, शिवानीचं सिजर झालं म्हणजे काय झाली, नॉर्मल डिलिव्हरी झाली का सी सेक्शन झालं असं. ते नॉर्मलच आहे, त्याचा काही विषय नाही, एवढं काही विषय नाही की बाबा काय झालं नॉर्मल झाली का सिजर झाली, नॉर्मल झाली सिजर झाली. मला काल आहे ना एक गोष्ट माहित पडली की लहान मुलगा दाखवल्यानंतर कमेंट ऑटोमॅटिक बनून झाले. तुला माहिती का? नाही ते नाही मला. लहान मुलं दाखवल्यावर कमेंट ऑटोमॅटिक बंद होऊन जातात. हा. नका दाखवू ना मग. आता ह्या गोष्टीवर मी थोडस 2 मिनिटात येऊन बोलतो, कारण माझं गिझर चालू आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSS स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मागं तुम्हाला आमची मातोश्री दिसत असेल तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काय करून घ्यायचं ते करून घ्या आपल्या चॅनलवरती. आणि आता तुम्हाला मी मेन पॉईंट आणि मुद्दे पुढे चालू करणार व्हिडिओमध्ये, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, काय विषय झाला माहिती का, मी आहे ना व्हिडिओ पोस्ट करतो 2-3 दिवस लगातार झाले आणि ठीक आहे, ॲव्हरेज व्ह्यूज जाते, चांगले व्ह्यूज म्हणजे माझ्या हिशोबाने चांगलेच व्ह्यूज जातात. कोणते पण म्हणजे व्ह्यूज चांगलेच आहेत समजा, सगळे कोणते कसे बी होते.
व्ह्यूज वगैरे मस्त छान येऊ लागले होते 2-3 दिवसापासून. पण तिथं विषय काय झाला माहिती आहे एका व्हिडिओचा, ऑटोमॅटिकली कमेंट बंद झाले. आता मला यूट्यूबच्या पॉलिसीज मी आता म्हणजे पॉलिसीज आता ह्या वेळेस बघितल्याच नाही, नवीन पॉलिसीज चेंज झाल्या 2026मध्ये आणि भरपूर साऱ्या पॉलिसीज चेंज झाल्यात. आणि अजून एक गोष्ट चॅनलच्या बाबतीत घडलेली आहे आणि ती पण तुम्हाला सांगायची. पण सांगतो तुम्हाला, त्याच्यावरती तोडगे काढतो पहिले आणि मग सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, आता तुम्हाला काय सांगू, आमच्या घरामध्ये मेंबर कमी झाले की एकदम बोर होतं आणि घर मोठं मोठं लागू लागतं. सगळेजण नसते काय म्हणते त्याला, काही अर्धे इकडं आधी उधर आधी इधर काम चालू आहे. आणि मम्मी जी आहे तर मम्मीच्या मागं पण काम सुरू झालेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. मम्मी नमस्कार. हां, तर मम्मीचं काम चालू आहे. सकाळी सकाळी काय चालू आहे ते पण तुम्हाला दाखवतो, चला. आणि आता तुम्हाला सांगतो मी की बाबा, काल भरपूर सारे कमेंट आले, सगळ्या कमेंट बघितल्या मी आणि सगळ्या कमेंटला फक्त लाईकच दिले. पण मी मोस्टली जी कमेंट मला आवडते ती कमेंट मी वाचून दाखवत असतो. तर कमेंट शोधावा लागतं. मित्रांनो, मला असाच भरभरून प्रतिसाद देत राहा आणि तुम्हाला व्हिडिओ येत राहील, व्हिडिओ बंद होणार नाहीत. बोला बेबी, आता शिवानी नाही येतं व्हिडिओमध्ये आजच्या, कारण शिवानी तुम्हाला तर माहितीच आहे, ह्याच्या आधीचे व्हिडिओ बघितले असेल. आणि तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करू का मित्रांनो, की तुम्ही आहे ना सगळ्यात आधी पूर्ण व्हिडिओ बघत जा. तुम्ही काय करता माहिती का, पूर्ण व्हिडिओ न बघता एक तर व्हिडिओ पळत बघता, नाही तर काहीतरी असा विषय होतो. तर त्याच्यामध्ये काय होतं माहिती का, तुम्हाला पूर्ण डिटेल पूर्ण टोटल माहीत पडत नाही. मग तुम्ही कमेंटमध्ये मला ते म्हणता. कमेंट यायला पाहिजे, तुमची आई काय जॉब करते. आई काय जॉब करते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये नक्कीच सांगाल. हो ना, त्या दिवशी तर बोलला तुझी आई मुलगी झाली, त्यांना मुलगीच हवी होती. आता त्याचा विषय तुम्हाला सांगू का, मी खरं सांगू ना, मुलगीच पाहिजे होती. पण आता विषय काय झाला त्याच्यामुळंच थोडंसं एक 15 मिनटं थोडा सॅड मुवमेंट आला होता माझ्यामध्ये. बाकीच्यांमध्ये आला का नाही माहीत नाही मला, पण माझ्यात आला होता. पण ठीक आहे, काही विषय नाही. दोन्ही ते आपण त्याला काय शिक्षण देतो ह्याच्यावरती डिपेंड आहे. बाकीच्या गोष्टी, मुली माहेरून सासरी जाताना रडतात, पण सासू सासरे खूप नवरा चांगला आहे. हा, आधी सी सेक्शन का नॉर्मल ते मी सांगू शकतो, पण नको मला ते शेअर करायला. चल ठीक आहे, सांगून देतो मी तुम्हाला की ते नॉर्मलच आहे, काही विषय नाही, नॉर्मलच झालेली आहे. आणि बाकी आता तुम्हाला सांगतो, चला पाठवलं, ती गेली असती, तिची इच्छा असते ती गेली असती. ताई बरोबर आहे, इन्फोसिस जॉब काहीतरी असं आयडीचं नाव आहे. तर तिची इच्छा असते ती बरोबर आहे, पण बाकीच्यांची पण इच्छा आहे ना, घरातल्या माणसांची, की बाबा आम्ही आमच्याकडे आली पाहिजे. असं म्हणजे पहिल्या बाळातपणाला जे म्हणतात ना, की बाबा जात असतात माहेरी, आहे ना मम्मी. हां, तर त्यासाठी ती गोष्ट करणं थोडीशी महत्त्वाची होती. पहिल्या बाळातपणाला जातीच माहेरी, पण आपण नाही म्हणलं, पण शिवानीच म्हणली मला इथं. हां हां, शिवानीच म्हणली इथं थांबायचे. शिवानी इथं थांबायचं म्हणत होती, पण जे काय म्हणतात त्याला, थोडंफार सगळ्या माणसांच्या पण इच्छा बघायला लागतात ना, नाही का. DSK अशा कमी मुली आहेत सासरे येऊन माहेरी जाताना रडतात. हो दादा, हा भरपूर कमेंट, भरपूर. तुम्हाला सांगतो मी आता काय सांगू. आता थोडंसं तिखट नॉर्मल टाकू दे ना, टाक टाक. बरोबर लागतं मग ते भरीत केल्यासारखंच केलंय. आणि हा विषय मला पण नाही माहिती काय झालं, तर थोडा टेन्शनवाला विषय हा. 1.5 मिनिटापेक्षा जास्त जर मुलांना दाखवलं व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ ऑटोमॅटिकली कमेंट बंद होतात. आता तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का, एका व्हिडिओवरती काल कॉपीराईट पडलेलं आहे, त्यामुळे तो व्हिडिओ मी डिलीट केला. पण ठीक आहे, त्याचं जो ऑप्शन आहे. आणि वरून तुम्हाला सांगू का, थोडा एक मुद्दा घडला आहे, त्याच्यामुळे थोडंसं टेन्शनमध्ये काय आहे ते तुम्हाला मी आता सांगालच. मला असं वाटतं की तो लगेच सॉल्व केल्याशिवाय सांगावं नाही, पण काय आहे ते सांगा. आणि भरपूर मला म्हणजे कमेंट्स पण छान छान आल्या, भारी भारी कमेंट आल्या, काही विषय नाही. आणि आता तुम्हाला एक 2 मिनिटात भेटतो मी. थांब. खारं वांग कसं झालं पहिले? काय म्हणली? खारं वांग. परत बोलायचं. खारं वांग म्हणजे खारट वांग. तर मित्रांनो, एवढा मम्मीचं खारं वांग चालू आहे. डायरेक्ट कडेच उचलून घ्यायची, गरम कडे उचलून घ्यायची गरजच नाही मम्मी. दाखवते शिवाय छान होतं मग. हा, लय भारी लागतो. शिवायला बी कारभार नाही तिकडं.
नाही करमत आता काय करावं. सारखे फोन लावायचे काय चाललं काय बाहेर चाललं काय जाणं चाललं गरजेचं असते ना. हं. आपण मग जीव लावतो पण शेवटी आई सारखी माया पण नाही लावू शकत नाही. हा मी माझ्या कामात राहील, ती काम करत राहील, त्याच्यामुळे मग तिला पाठवणं गरजेचं तिला होतं. पाठवणं गरजेचं होतं कारण ती आता ती तुम्हाला सांगू का इथं कसं आहे, इथं तिला गपचूप असं वाटत नाही. ती अशीच बुड्या मारती इकडून तिकडं मग त्याच्यापेक्षा तिकडे गेली तर आराम तरी करायला. हा, तिथं जरी मला आराम नाही वाटत की तिकडे आराम करत असं नाही पुढे जात कारण नाही घालतो ती. तर ती. नाही तू बघायला गेला मला सांगितलं तिने. मला बी मम्मीला जायचं तिकडे आहे. गेलो की भरोसा नाही बघा. कारण ती मम्मीला एका असं वाटतं जागेवर यार. बसत नाही ना ती. तिला आराम करायची सवय नाहीये. ती सारखी स्वयंपाकात सुटलेली असायची मग आता काय नाही आता ते छोटे महाराज आहे ना ते झोपून शेवटी आपल्याला करमत नाही पण त्याला इलाज नसतं ना. तिच्या माहेरी जाणं गरजेचं आहे ना तिला. हा. तिच्या आईला पण वाटतं ना तिने यावं म्हणून. आपल्याला कसं वाटतं की आपली मुलगी आपल्या घरी 2-3 महिने राहावं, नाही. मग तसं तिला वाटतं ना. मग त्याच्यामुळे तिच्या आईमुळे तिला पाठवणं गरजेचं. हा शेवटी किती काय केलं तर आईच असते. हा हे खरं बोल नाही बरं का माझं. हो. खरं बोलते पण तोंडावर बोलते. हे आमचं बांग लय भारी झाले आता. शिवानीला लय मी तुला भरीत कर म्हणलं तर वांग कर नव्हतं म्हणलं मला भरीत खायचं होतं. अरे मग वांग भाज नाही एक. मी नाही भाजत होता मीच करीत बसलो आता. बघा मित्रांनो हे बघा इथं नाही ना तर शिवानी असते ना शिवानीने पटकन मला करून दिला असतं. हा. पण ही बघा मम्मी म्हणते तू भाज ना तुला भाजायचं होतं. अरे छोटे वांगे तुला कसे खायचं तर भाजतात? भाज राहू दे आता नको भाजू तेच खायला नको दोन तीन कुठाने करीत बसू राहू दे. भाजलं असते रोज. शिवानी नाही ना बाबा इथं म्हणून मला खायला बी द्यायला बघा आता. नाही खायला देतच नाही बिलकुल. इतके दिवस शिवानीच होती तिला. हं. तिला म्हणलं असं पटकन दिलं असतं तुला. हा शिवानी देते तुला. हा मी नाही देत ना. नाही जाय मग तिकडे शिवानीकडे. आता मी जाणार आहे. आता तुम्ही दोघच जण इथे आहे तर आम्हाला करून तर तुम्हाला करून चला. करून तुम्हाला तुम्हाला सोडून जायचं तर आम्ही काय करणार. त्याला इलाज नसतं ना. तुला जायचंय तू जाऊ शकतो. मी बी जाणार आहे आता बाहेर फिरायला. आता तुला फिरायचंय. फिरणाऱ्याला नाही म्हणता येतं का. मग मग मी बी फिरायला जाणार आहे. हा? हे बघा तुम्हाला करा मला की शिवानी नाही तर हा बाळ नाही शिवण नाही हम्म. मजा येते बडबड होतं सगळं जेवायला माझं वांग्याच्या गप्पा